नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एका शिक्षकाला पुन्हा ATS आणि लातूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि अधिक चौकशी करण्यात येत आहे। रात्री उशिरापर्यंत ही चौकशी जी आहे ते लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सुरू होती आणि लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये या 2 शिक्षकांच्या विरोधात नीट परीक्षेच्या संदर्भाने गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर शिक्षण विभागाने देखील दखल घेत जलील पठाण ज्या शाळेमध्ये कातपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक आहेत तिथलं रेकॉर्ड जे आहे ते दप्तर सील केलेलं आहे आणि शिक्षण विभागाने देखील या दृष्टीने तपास सुरुवात केलेला आहे। आणि आपण लक्षात घेतलं तर ATSने तपास केल्यानंतर सकाळी या दोन्ही शिक्षकांना म्हणजे जलील पठाण आणि संजय जाधव यांना घरी पाठवलेलं होतं। मात्र त्यानंतर सायंकाळी जलील पठाण यांना लातूर पोलिसांनी चौकशीसाठी पुन्हा बोलवलेलं आहे आणि त्यानंतर आता लातूर पोलिसांच्या ताब्यामध्ये जलील पठाण आहेत, तर संजय जाधव यांच्या शोधामध्ये लातूर पोलिसांची टीम जी आहे जी पथक आहेत ती रवाना झालेली आहे। एकूण जर लक्षात घेतलं तर पुन्हा नीट परीक्षेच्या संदर्भाने लातूरमध्ये आणखी काही धागेदोरे मिळतात का किंवा आणखी काही नवे चेहरे या गुन्ह्यामध्ये सापडतात का याची चौकशी सुरू आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नेमकं पोलिसांकडनं जी आहे ती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही आहे, मात्र आम्ही गेल्या 24 तासांपासून या प्रकरणामध्ये जी माहिती घेतो आहोत पोलिसांकडनं जी माहिती मिळते आहे की इतर लोकांकडनं जी माहिती मिळते आहे त्या संदर्भाने आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये आणखी नवे चेहरे येण्याची शक्यता नाकारता येत नाही। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।